तसेच आजचा हा दिवस 4 मार्चचा हा दिवस 1992 ला काय घडलं होतं 4 मार्चला, तर एक गोष्ट मी प्रामुख्याने सांगेल ती म्हणजे वर्ल्ड कप मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा पहिला सामना सिडनी इथे झालेला पहिला सामना भारताने तब्बल 43 धावांनी जिंकला होता आणि तेव्हापासून आजतागायत भारत हा वर्ल्ड कप मध्ये अपराजित आहे. लक्षात घ्या, पाकिस्तान अजूनपर्यंत भारताला पराभूत करू शकलेला नाही. याचं कारण वर्ल्ड कप आणि भारत हे वेगळं नातं आहे आणि म्हणून आजतागायत भारत अपराजित आहे. 2005 ला देखील साऊथ आफ्रिकानं झिम्बाब्वेला 54 धावांमध्ये डिसमिस केलं होतं आणि निश्चितच आपण बघतोय ती टेस्ट त्यांनी फक्त 2 दिवसात जिंकली होती. ॲलिस्टर कुकनं 2006 ला याच दिवशी 4 मार्च 2006 ला ॲलिस्टर कुकनं सेंचुरी म्हणून टेस्ट डेब्यू केला होता. तो ॲलिस्टर कुक आपण बघतोय त्या मागच्याच काही वेळापूर्वी पाहिलं आपण इंग्लंडच्या कॅप्टन पदावरून तो पायउतार झाला. त्यानंतर 2008 साली CB सिरीजमध्ये निश्चितच एक अफलातून कामगिरी झाली होती, ती म्हणजे सचिन तेंडुलकर आणि प्रवीण कुमारनं केली होती आणि भारताला CB सिरीज जिंकून दिलं होतं. प्रवीण कुमारनं 46 धावा 4 गडी बाद केले होते आणि सचिन तेंडुलकरनं 91 धावांची एक अफलातून इनिंग केली होती 2008 साली. लक्षात घ्या, आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करून सेकंड फायनलचा तो सामना जिंकून CB सिरीज भारतात आणली होती, ती म्हणजे भारतीय संघानं. अफलातून कामगिरी. तर खेळाडूंना विनंती करतोय, प्लेअर स्टँड जो आहे लक्षात घ्या, आमच्या उजव्या बाजूला जे प्लेअर स्टँड बनवलंय तिकडे फक्त खेळाडूंसाठी जागा राखीव आहे. लक्षात घ्या, जे प्रेक्षक तिथे आहेत त्यांना विनंती करतोय तुम्ही जरा बाजूला व्हा, जेणेकरून आमचे खेळाडू आहेत ते चांगल्या रीतीने तिथे बसतील. 15 खुर्च्या तिथे लावण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून खेळाडू आणि त्यांचे जे पाठीराखे आहेत त्यांना देखील अतिशय स्टायलिश पद्धतीने जागा मिळेल. पहिला सामना सुरू होताना दिसतोय, एक अतिशय चांगला सामना तुमच्या समोर असेल अशी अपेक्षा करूया. दोन्ही संघ जर बघितले तर जुचेंद्र परिसरातील आहेत. एका बाजूला साने गुरुजी, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय रॉकर्स बॉईज. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले साने गुरुजी संघानं त्यांचं प्लॅनिंग काय असेल. 5 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या षटकाचा पॉवर प्ले तुम्ही बघणार आहात. निश्चितच या गोष्टीला महत्व आहे. इथे बेसिक्स कसं आहे हे पाहणं गरजेचं आहे, कारण एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्या वेळा एखादा नौका संघ उतरत असतो त्यावेळेला निश्चितच त्यांच्या बेसिक्सवर खास करून आमचं लक्ष जात असतं आणि या गोष्टी आम्ही वारंवार देखील सांगत असतो. येस पंच, येस टाइम लगेचच नोंद केली जाईल, कारण नो डाऊट ही गोष्ट सांगण्यासारखी नाही आहे, कारण आमच्याकडे असा माणूस बसलाय जो सगळं काही चोख करतो. मित्रा लक्षात घ्या ही गोष्ट. संजय म्हात्रे कोण किती वाजता बॅटिंगला गेला, कोण किती वाजता बाद झाला, किती वाजता ड्रिंक्स ब्रेक झाला, किती वाजता ही धावसंख्या कंप्लीट झाला, किती वाजता ही इनिंग संपली, याचा बरोबर लेखाजोखा आपल्यापर्यंत येणार आहे तो म्हणजे संजय म्हात्रे यांच्या लेखणीमधून. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पंचांचा इशारा येतोय. कव्हरेज चालू ना, शेअर कर पाटील. 10:59 पहिला चेंडू स्विचेट करण्याचा प्रयत्न, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवर आपण बघतोय थोडंसं तिथे दिशावर कंट्रोल नाहीये, ते म्हणजे फलंदाज चेंडूच्या रेषेत कुठे नाही ते मोठ्या फटका खेळण्यासाठी गेले आणि चेंडू इथे निर्धाव होतोय. पॉवर प्लेचा षटक आहे त्यामुळे इथे प्रयत्न करतील ते म्हणजे हसमुख म्हात्रे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, यावेळा चांगला फटका आहे, मात्र चेंडू आपण बघतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये जातोय. याचं कारण 150 पिच खेळत आहेत. पहिला धक्का क्विक टाइम मध्ये. तर आपण बघतो याच दरम्यान आगमन होते माननीय विलासजी भोईर साहेबांचं. बहुजन विकास आघाडीचे आघाडी बापाणे येथील कार्यकर्ते आहेत आणि उद्योजक आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम विलासजी भोईर, वॉर्म वेलकम तुमचं या स्पर्धेमध्ये. साई स्पोर्ट्स संघातर्फे तसेच तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. पहिला धक्का बसतोय, एकही धाव नाहीये, ती म्हणजे रॉकर बॉईज संघाची. संतोष भोईर साहेब हे देखील उपस्थित आहेत. अध्यक्ष अग्रसेना जुचंद्र, सदस्य चंद्रिका देवी न्यास, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय व्यक्ती इथे येत आहेत आणि खरोखरच त्यांच्या येण्याने या एकूणच आमच्या मनसाला 4 चांद लागतायत. आणि कालपासून आम्ही बघितलं भोसले इथे उपस्थित आहेत, त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो. कालपासून जेव्हापासून स्पर्धा सुरू झाली तेव्हापासून विविध स्तरातील मान्यवर म्हणजे सर्वपक्षीय मान्यवर इथे येताना दिसत आहेत आणि निश्चितच त्यांचे ब्लेसिंग्स आणि त्यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभत आहे. मनापासून कौतुक या सर्व मान्यवरांचं. आणखी एक मान्यवर इथे मान्यवरांची मांदियाळी कालपासून लागलेली आहे असंच म्हणावं लागेल. आता जे उपस्थित झालेले श्री विलास मधुकर भोईर बापाणे, अध्यक्ष बहुजन विकास आघाडी, यांचं देखील हार्दिक स्वागत. संतोष शांताराम भोईर,
संतोष शांताराम भोईर अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना तसेच आगरी सेनेचे उपाध्यक्ष जुचंद्रजी त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या दोन्ही मान्यवरांचं साई क्रिकेट स्पोर्ट्स जुचंद्राकडून हार्दिक असं स्वागत. धन्यवाद. शिरडी में शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में साई दर्शन दे मुझको अपने चरणों में. थँक्यू डीजी. मात्र एक जबरदस्त डिझास्टर इथे दिसून येते, कारण पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर गडी बाद आपण बघितलं एक झेल टिपला शॉर्ट एक्स्ट्राकावरच्या क्षेत्ररक्षकांना. त्यानंतर आपण बघतोय जो नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज होता ज्याने क्रॉस केलं होतं दुसऱ्या चेंडूवर, तो निशांत मात्रे शून्यावर बाद येतोय. लेग बिफोर विकेट सापडतोय, त्यामुळे ऑन हॅट्रिक वर आहे इथे प्रणय पाटील जो कॅप्टन आहे टीमचा. बघा कॅप्टन लीडिंग करतोय इथे, जबरदस्तरित्या लीड करतोय आणि पहिले 2 धक्के त्यांनी क्विक टाइम मध्ये दिले. पॉवर प्लेचं हे षटक निव्वळ अप्रतिम ठरताना दिसतोय. अरे फक्त साई साई सोड बाकी वाडा. 9 सेकंडला सत्य आहे तिथे. काल सत्यानं जबरदस्त साऊंडिंग दाखवला आम्हाला डीजीच्या माध्यमातून. जबरदस्त कॅलिबर असलेले खेळाडू. साई सोड बाकी वाडा टाक. बाकी वाडा. थँक्यू. ऑन हॅट्रिक टास डिलिव्हरी आहे. नो बॉल घोषित केलाय, मात्र वेस्ट साईडचा नो बॉल आहे लक्षात घ्या. आणि इथे नो बॉल घोषित केलाय. येस थँक्यू. अंपायर फ्री देखील असेल इथे. वेगळं षटक, पॉवर प्लेचं षटक वेगळं ठरतंय. आतापर्यंत 2 गडी बाद केले होते, त्यानंतर आपण बघितल्या 2 धावा आल्या, पण त्या 2 धावा आल्या त्या अवांतरच्या 1 धाव अवांतरच्या रूपाने 1 धाव बॅट्समनच्या खात्यात देखील जाईल तिथे. त्यामुळे निश्चितच वेगळेपणा येतोय. संगीत सर 1 मिनिट थांबवतो तुम्हाला. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा घर बसल्या लाईव्ह पाहायची असेल तर युट्यूबवरती जा, टाईप करा साई स्पोर्ट्स जुचंद्र वाकीपाडा 2017. तुम्हाला ही स्पर्धा घर बसल्या लाईव्ह पाहता येईल, मोबाईलवरती लाईव्ह पाहता येईल. गोलंदाज हॅट्रिकवरती असेल www.tenniscricket.in. संतोषजी संपत नाणेकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. गोलंदाज हॅट्रिकवरती आहे. संगीत सर नक्की जबरदस्त आकर्षण असेल या स्पर्धेचं. येस हे फ्री हिट आहे, लक्षात घ्या फ्री हिट आहे. त्यामुळे निश्चितच हॅट्रिक साठी जर संधी जर बघितली तर ती नसणार आहे, कारण रनआउट जर करता येऊ शकला असला तर देखील होऊ शकतं. मात्र इथे आपण बघतो आउटसाइड डाऊन लेग स्टंप डिलिव्हरी आहे. विटपद अंपायर सिग्नल पंचांचा इशारा येतोय, वाईटचा इशारा येतोय. अजूनपर्यंत ती स्कीम चालू असेल ती म्हणजे फ्री हिटची. दिलीप भैर उद्योजक जुचंद्र यांना प्रेमाने डॉन असं म्हटलं जातं, ते इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. त्यांना विनंती करतोय की त्यांनी प्लीज मंचावर येऊन स्थानावर नवायचं आहे. पहिला सामना, पहिलं षटक काय चाललंय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 2 गडी बाद, त्यानंतर 1 नो बॉल, फ्री हिट आहे, त्यानंतर 1 वाईड. हा चेंडू खाली राहतोय, चमत्कारितरित्या खाली राहतो हा चेंडू आणि चेंडू संपतोय. त्यामुळे फ्री हिटचा जो वापर होता तो योग्यरित्या करता आलेला नाहीये इथे. फलंदाज अक्षयला व्यवस्थित चेंडूच्या रेषेत ते कुठेही नव्हते आणि म्हणून जागेवरूनच फटके खेळण्याचा त्यांचा मोह जो होता तो कमी पडतोय. फुल पिच डिलिव्हरी आहे, क्लीन बोल्ड. व्हॉट अ डिलिव्हरी बाय प्रणय पाटील. ऍब्सोल्यूट ब्युटी. क्रॉस खेळले, चुकीचे खेळले नो डाऊट. मात्र हा चेंडू जर बघितला तर एक जेन्युइन लाईन वर पडलेला चेंडू होता आणि एक तिसरा धक्का इथे बसतोय तो म्हणजे रॉकर्स बॉयज संघाला.
थँक्यू. रॉकर बॉईज संघामार्फत जास्त प्रतिकार दिसत नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉवर प्लेचं षटक आहे. आघाडीची जोडी मैदानात तिथे गारात देऊन परत पॅव्हलियनमध्ये परतलेली असताना तिथे 2 डाऊनचा प्लेयर्स देखील इथे फटके खेळण्याचा मोह आवरत नाहीये. थोडंसं थांबण्याची गरज आहे. हा सामना 5 षटकांचा आहे. पार्टनरशिप मस्ट होऊन बसलेली आहे ती म्हणजे रॉकर बॉईज संघासाठी. मात्र तिथे अजूनपर्यंत व्यवस्थित मार्गदर्शन होत नाही किंवा काय ही गोष्ट आपण सांगू शकतो. मात्र हे षटक निव्वळ अप्रतिम ते म्हणजे प्रणय पाटीलच्या मार्फत. यावेळेला बॅकवर्ड जाऊन चेंडूला कट केलाय. चेंडू येतो कव्हर पॉईंटला. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. सत्या आता स्ट्राईकवर जातोय आणि भरपूर गोष्टी सत्यावर अवलंबून असतील कारण एक अतिशय चांगला खेळाडू आहे तो. मात्र आपण बघतोय तो पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक खेळला जाईल तिथे कारण हे षटक जर भेटला तर निव्वळ अप्रतिमरित्या संपतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भोसले यांच्या माहितीसाठी ही जी स्पर्धा आहे ते आपण बघतोय दोन्ही बाजूने विकेटच्या दोन्ही बाजूने गोलंदाजी होते. त्यामुळे निश्चितच एक वेगळेपणा आहे कारण टेनिस क्रिकेटमध्ये आज बघतोय भरपूर आखूड अशी मैदानं असतात. आज मुंबई परिसर बघितला, ठाणा परिसर भरपूर आखूड मैदानं असतात जिथे फक्त एकाच बाजूने गोलंदाजी होत असते. त्यामुळे निश्चितच काही अशी अपवादात्मक मैदानं आहेत ज्यांनी टेनिस क्रिकेटला भरभरून दिले. त्यातलंच एक बिझी मैदान म्हणजे हे अजिंक्य स्पोर्ट्सच म्हणजे इस्माईल शेखनं प्रोव्हाइड केलेलं हे मैदान जुचंद्र गावातील. हॅलो, आता एक देणगी आलेली आहे. सावा होम्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोप्रायटर सावा होम्स प्रोप्रायटर श्री गौरव शर्मांच्या रोख 35,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. धन्यवाद साई स्पोर्ट जुचंद्र वाकीपाडाकडून. सावा स्पोर्टचे प्रोप्रायटर श्री गौरव शर्मा यांच्या रोख 35,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. साई स्पोर्ट्स वाकीपाडा जुचंद्र त्यांचा हार्दिक असा आभार व्यक्त करत आहे. धन्यवाद गौरव शर्मा. सावा होम्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री गौरव शर्मांच्या रोख 35,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. त्याबद्दल साई स्पोर्ट्स वाकीपाडा जुचंद्र त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतात. धन्यवाद. ओव्हर टू संकेत. थँक्यू. दॅट्स अ गुड शॉट. यावेळेला नक्कीच फटक्याचं कौतुक झालं पाहिजे कारण भरपूर अपेश खेळत आहेत आणि शेवटपर्यंत वाढ बघितली चेंडूची आणि जी हाईट आहे चेंडूची त्या हाईटला बीट करण्याचा प्रयत्न केला आहे. तिथे अतिशय चांगला अपरकट तिथे दाखवला आहे. मात्र 2 धावा इथे भरपूर वेगानं पूर्ण करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालं या ते म्हणजे पकड पॉईंटच्या क्षेत्ररक्षकामार्फत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकात फक्त 5 धावा आल्या. 3 गडी बाद झाले ते म्हणजे रॉकर बॉईज संघाचे. आणि मी जी गोष्ट सांगतोय की तिथे पार्टनरशिप नीड होऊन बसले. पहिला सामना हा नेहमीच वेगळा असतो कारण आपण कालच्या दिवशी पहिला सामना कसा झाला होता तर कालच्या दिवशी पहिल्या सामन्यात टाय झाला होता मित्रांनो. आणि त्या टाय सामन्यात आपण बघितलं बोल आउट झालं. इथे कोणताही असा नियम नाही आहे की कंपल्सरी चेस आहे किंवा काय. सामना जर टाय झाला तर बोल आउट असेल, बोल आउट टाय झालं तर फ्रेश टॉस असेल. आणखी एक देणगी येते. देणग्यांचा वर्षाव इथे सुरूच आहे कालपासून असंच म्हणावं लागेल. अतिशय देखण्या स्वरूपात ही स्पर्धा संपन्न होत आहे. जुचंद्रचे उद्योजक दिलीप लक्ष्मण भोईर उर्फ डॉन श्री दिलीप लक्ष्मण भोईर उद्योजक जुचंद्रांच्याकडून 1,111 रुपयाची देणगी देण्याचा साई स्पोर्ट त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करत आहे. दॅट्स अ रिप्ले. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका बघायला मिळतोय तो म्हणजे फलंदाज महेशच्या बॅटमधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. तिसऱ्या धावेसाठी सत्यानं कॉल दिले. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं. या षटकात मात्र आम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करणार आहोत असंच सांगतायत रॉकर बॉयचे खेळाडू. आणि का नाही कारण पहिल्या षटकात 3 धक्के बसलेत. जी पार्टनरशिप आता महत्वाची होऊन बसले त्याच गोष्टीसाठी दोन्ही फलंदाज रेडी आहेत तिथे. वेल डन महेश, वेल डन सत्या. बघायचं सत्या यावेळा पहिल्यांदा सामोरा जाईल. डावखुरा फलंदाज आहे. काल त्याने डीजेवर आपलं काम जबरदस्तरित्या बजावलं होतं. आज त्याच्या हातात बॅट आहे. बघायचं तो बॅटने कशी काय कामगिरी बजावतोय. आमच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेत. सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेत. बघायचं काय घडतंय. हा पहिला सामना निश्चितच वेगळा असेल अशी अपेक्षा करूया. कारण का तर 2 जुचंद्रचे चांगले संघ, 2 तरुण संघ जुचंद्र गावातील आमने सामने आहेत. एका बाजूला आपण बघतोय साने गुरुजीचा संघ जो क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्या बाजूला रॉकर बॉयचा संघ जो फलंदाजी करतोय. राहुलचा हा चेंडू वर पिच केलेला होता मात्र तितकासा योग्य फटका म्हणता येणार नाही. तर सुद्धा 1 धाव देऊन जातोय ती म्हणजे सत्या स्वतःचं खातं खोलतोय. संघाला नेऊन ठेवतोय पुढे. ते म्हणजे या 11 या धावसंख्येवर प्रयत्नशील आहे तिथे रॉकर बॉयचा संघ. इथे जर प्रेडिक्शन केलं 5 षटकांच्या सामन्यामध्ये 45 धावा जर या घडीला लागल्या पहिल्या सामन्यामध्ये तरी देखील एक अतिशय चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल अशी माझी तरी अपेक्षा आहे. यावेळेला क्रॉस खेळण्याचा प्रयत्न आहे. तिथे चेंडू जर बघितला तर मिडल लेगला बरोबर पिच झाला होता. शेवटच्या क्षणी जर तो स्ट्रोक कंप्लीट होऊ शकला नसता तर आपण बघतोय इथे वाईड येतोय कारण टप्पापर्यंत हलकासा बाहेर येतोय. असं वाटलं काही अंशी की चेंडू ऑन द पॅड येतोय किंवा काय. मात्र निश्चितच पंचांचं योग्य लक्ष तिथे आहे. अवांतर धाव मिळते. या अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकती जाऊन पोहोचते 13 वर 1+1 अशा 2 धावा इथे मोजल्या जातील.
राहुल पुढचा चेंडू. एवढा स्टायलिश फटका दाखवतोय एक डावखुरा फलंदाज. नेहमीच एक आकर्षक फलंदाज असतो. किती डावखुऱ्या फलंदाजांची नावं देऊ तुम्हाला. अगदी नील हार्वे पासून ब्रायन लारापर्यंत अतिशय जबरदस्त आकर्षक फलंदाज जो तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिले असतील. राहुल पुढचा चेंडू फुल टॉस करून घेतला इथे महेशना. मात्र गॅप मध्ये चेंडू आहे. या क्षेत्ररक्षक चेंडू असल्यापर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. कौतुक तिथे सध्याचा पहिली धाव किती वेगानं पूर्ण करतोय तो. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकात धावसंख्या जर बघितली तर 16 धावा आतापर्यंत बनवल्या. पहिल्या षटकात धावसंख्या 5 होती. या षटकात तब्बल 11 धावा येत आहेत. थँक्स टू महेश अँड सत्या. अतिशय चांगल्या रीतीने धावा या त्यांनी कंप्लीट केल्या. त्या म्हणजे पळून पूर्ण केलेत आणि म्हणूनच रन रेट वाढवण्यामध्ये या षटकाचा नक्कीच हातभार लागतोय. या षटकात तब्बल 11 धावा. टोटल धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आहे ती म्हणजे 16 धावा. तुम्ही सामना बघताय साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र वर्सेस रॉकर्स बॉय स्पोर्ट्स जुचंद्र. पाच षटकांचा सामना आपण बघतोय. 2 षटकं संपलेली आहेत. लगेच मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय जयेश भोसले यांना, कारण ही स्पर्धा जर बघितली तर आज एकूण 4 समालोचक तुम्हाला दिसत आहेत. मी स्वतः संकेत पाटील फ्रॉम राई, तसेच जयेश भोसले पनवेलवरून येत आहेत ते लक्षात घ्या आणि अतिशय चांगल्या वेळेवरती ते उपस्थित आहेत आणि आपला वेळ देत आहेत आणि निश्चितच त्यांचं समालोचन तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचेल. भारत राऊत फ्रॉम पाणजू आमच्या बाजूलाच आहेत. त्या कालपासून ते आम्हाला जॉईन आहेत. तसेच आकाश गोयल साहेब थोड्याच वेळात तिथे येताना दिसतील. त्यामुळे निश्चितच या ऐकूया एक अतिशय सुमधुर आवाज पनवेल परिसरातील आणि टेनिस क्रिकेट विश्वातील मिस्टर जयेश भोसले. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्यदेव छत्रपती शिवरायांचे चरण नतमस्तक होऊन मी समालोचक जयेश भोसले समालोचनाला सुरुवात करण्याआधी तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक 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 असं स्वागत करतो. पहिला चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतील यात काही शंका नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25चं पालन केलं जात आहे. 1 धाव जरूर येते. धावसंख्या धावफलकामध्ये पाहिली गेली 17 धावा धावफलकावरती लागाव्या लागल्यात. 17 धावाचं महत्व सांगायचं झालं मित्रांनो तर मुथय्या मुरलीधरन या गोलंदाजाचा जन्मदिवस जर का तुम्ही पाहिला तर 17 ऑगस्ट 1972 आहे आणि त्याच्या माध्यमातून तब्बल 18,811 चेंडू टाकले गेले होते. तब्बल 1,347 फलंदाजांना बाद केलं गेलं होतं. मुथय्या मुरलीधरन याचा जन्मदिवस तुम्ही पाहिला तर 17 एप्रिल 1972. धावसंख्या धावफलकावरती लागावली गेली ती म्हणजे 17 धावा. युट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी आता मॉनिटर ऑन केलंय त्यांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर गरकन गिरकी घेतली, फलंदाजाची फिरकी घेतली आणि यष्टीचितरित्या फलंदाज मात्र बाद झाला. सव्या डीजेकडे ऐकू एक सुंदर मधुर संगीत. DJ Fireball in the mix. धन्यवाद. धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली 17 धावा धावफलकावरती लागाव्या लागल्यात. षटक क्रमांक मार्गस्थ आहे ते म्हणजे 30रं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज जर पाहिलं गेलं विशाल सारखा गोलंदाज आलाय. आज आपण ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या लाईव्ह प्रेक्षेपण पाहतात. माझ्या समवेत जोडले गेले माझे साथिक गुणलेखक संजयजी मात्रे MCA. आज जुचंदर गाव आणि जुचंदर गावाबद्दल सांगायचं झालं की हा एक कलावंतांचा गाव म्हणून ज्यांना ओळखलं जातं, कलावंतांचं गाव म्हणून संबोधलं जातं. रंगोळी स्पर्धा असेल संपूर्ण जगभरामध्ये या गावाचं नाव जरूर घेतलं जातं. युट्यूबच्या माध्यमातून असेल अथवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, फेसबुकच्या माध्यमातून असेल, आम्ही जरूर या गावासोबत जोडलेलो असतो कारण की हे गावच कलावंतांचं आहे. हे मैदान एक सुरेख पद्धतीचं मैदान पाहायला मिळतं आणि लाजवाब आयोजनामध्ये रंगणारा हा क्रिकेटचा भव्य दिव्य महासंग्राम सोहळा पाहायला मिळतोय. प्रेक्षक पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे संदेश. ऑन स्ट्राईक गोलंदाजीसाठी विशाल सज्ज. मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर गरगन गिरकी घेतोय. फलंदाजाची फिरकी मात्र घेतली जाते. शरीराचा वेध घेणारा चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. फलंदाजाला वेळ मात्र दिला जात नाहीये. एक निर्धाव चेंडू जे सांगतात निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली गेली 17 धावा धावफलकावरती लागाव्या लागल्यात. गोलंदाजीसाठी पुन्हा सज्ज झाला गोलंदाज. या मात्र सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतो. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फॉर्मलिंग केलं जात आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या. शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार.
धन्यवाद डीसी. धावसंख्या दाखल 21 धावा. 21 धावाचं महत्व सांगायचं झालं मित्रांनो, साऊथ आफ्रिका संघ लोअर फुल टॉस चेंडू, जोरदार प्रहार, चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेग दिशेने 6 धावांसाठी. किरशी खरी किरीटा परी, किरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. गौला तारा वीरहरा. धावसंख्या 6 ने भर पडते. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 27 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 27 धावेचं महत्व सांगायचं झालं तर असा खेळाडू सर डॉन ब्रॅडमन याचा जन्मदिवस जर का तुम्ही पाहायला गेलं 27 जानेवारी 1908. पुनश्च त्याच लाईन आणि त्याच दिशेने चेंडू टाकला जातोय. एक धाव जरूर अंकित केली जाते. 22 अथवा लेग 22 एक धाव जरूर येते. पंच आमच्याकडे बघतात 22चा खुणी दर्शवली जाते. जयेश थांबवतोय तुला की याच दरम्यान इथे कुणाचं आगमन होत आहे तर एक अशा माणसाचं आगमन होत आहे या जो एक अतिशय जबरदस्त मोठा क्रिकेट प्रेमी आहे. किंजल एंटरप्राइजेसचे मालक माननीय जितेंद्र पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. कारण मगाशी मी सांगितलं की जे 2 बोर्ड्स तुम्हाला दिसत आहेत त्या 2 फलकावर जर चेंडू लागला तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. जितेंद्र पाटील साहेब इथे आहेत. तसेच आणखीन एक उद्योजक जुचंद्र गावातील आमचे मित्र माननीय हितेंद्र पाटील म्हणजेच गुट्टू ज्यांच्या मार्फत मॅन ऑफ द सिरीज साठी एक जबरदस्त सायकल देण्यात आलेली आहे ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत करतोय आम्ही. वेलकम. धन्यवाद. संकेत मैदानाच्या आतमध्ये जाऊया. धावसंख्या धावफलकावरती अवंतरच्या स्वरूपाने 1 ने भर धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली. 29 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक मार्गस्थ आहे ते म्हणजे तिसरं षटक मार्गस्थ आहे. विशाल हा गोलंदाज गोलंदाजीसाठी पुनश्च सज्ज झालाय. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख पद्धतीचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने घेऊन काढला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू उचलला जाईल, पैकी केली जाईल. 1 धाव जरूर घेतली जाते. धावसंख्या 1 ने पुढे भर पडते. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 3 षटक समाप्तीवरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली गेली तर 30 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. ड्रिंक्स ब्रेक असेल. आपण सुद्धा एक छोटीशी विश्रांती घेऊया. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना आपण जर का पाहिला गेला साई स्पोर्ट जुचंदर वर्सेस साने गुरुजी जुचंदर या आणखी एक देणगी आलेली आहे. श्री संतोष शांताराम भोईर अध्यक्ष अग्रसेना जुचंद्र, श्री संतोष शांताराम भोईर अध्यक्ष अग्रसेना जुचंद्र यांच्याकडून रोख 5,000 रुपये देणगी देण्यात आलेल्या. साई स्पोर्ट्स जुचंद्र वाकीपडत्यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करत आहे. श्री संतोष शांताराम भोईर अध्यक्ष अग्रसेना जुचंद्र यांच्याकडून रोख 5,000 रुपये देणगी देण्यात आलेल्या आहे. साई स्पोर्ट्स वाकीपडा जुचंद्र त्यांचा हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करत आहे. आणखी एक क्रीडापटू उपस्थित होतात. ज्येष्ठ क्रीडापटू आमचे वर्गमित्र श्री प्रफुल्ल दामोदर भोईर यांचं हार्दिक स्वागत. श्री प्रफुल्ल दामोदर भोईर ज्येष्ठ क्रीडापटू जुचंद्र यांचा हार्दिक स्वागत. साई स्पोर्ट्स वाकीपाडा जुचंद्र त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. मित्र जुचंद्रचे तमाम ज्येष्ठ नागरिक आहेत जे बाहेर उभे त्यांना विनंती करतो कृपया मंचावर येऊन बसायचं आहे. जितेंद्र वासुदेव म्हात्रे उर्फ बाबूदा आणि देखील मंचावर येऊन बसायची विनंती करतो मी त्यांना. उद्योजक जितेंद्र म्हात्रे आविष्कारवाडील आपल्यासाठी कॉल करतात. बाबूदा धन्यवाद सर. शिवशंकरांची टुर्नामेंट चालू आहे ही. ते संघाचे पाठीराख आहेत आणि ही खूप निश्चितच गौरवाची बाई आमच्यासाठी. ना शिवशंकर तो ना कैलासपती, ना शिवशंकर तो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती, ना लंबोदर तो ना गणपती, नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर अवंत स्वरूपाचा चेंडू टाकला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25 पालन केले जात आहे. एकेरी धाव जरुरी येते. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरसावली जाते. 31 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज जर का पाहिला गेला तर मयूर हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. शफल होऊन घेण्याचा प्रयत्न केला जातो. सुरेख पद्धतीचा फटका केला जातोय. गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून दिली जाते. फेकी थोडीशी गचाळ होतीये. चोवरवर कव्हर बॅकअप पाहायला मिळतात. तदवर मात्र 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय काय आणि चेंडू मात्र ओव्हरथ्रोच्या रूपाने सीमारेषा ओलांडतोय. पंच एकूण किती धावा? 6
पळून पूर्ण 1 आणि तदनंतर ओव्हरथ्रो. तर गुंडप्पा विश्वनाथ यांच्याबद्दल सांगायचं झालं तब्बल 6 धावा येत आहेत. हा षटकार जर रुपयांचा त्याच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारे भर पाहिली गेली. 37 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. विनाशक कार्य, विपरीत बुद्धी. मी जरूर म्हणेन पहली गलती करे वो इंसान, दूसरी गलती करे वो नादान, बार बार गलती करे वो शैतान, हर बार गलती करे वो पाकिस्तान और बार बार माफ करे वो हिंदुस्तान. मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली आणि आता मात्र चुकीला माहिती माफी नसेल. धावसंख्या मात्र 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चुकीला मैदानामध्ये माफी कधीही नसते. मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळच असा आहे. एका चेंडूवरती 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट. 6 चेंडूवरती 1 धाव सुद्धा न निघणं म्हणजे क्रिकेट. नामवंत फलंदाज शून्यावरती बाद होणं म्हणजे क्रिकेट. एखादा नौका फलंदाज या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. चेंडूने पडल्यानंतर थोडासा उसळी मात्र घेत नाहीये. अपेक्षा चेंडू मात्र थोडासा खोलवर राहतोय. 1 धाव जरूर बाईकच्या स्वरूपामध्ये पूर्ण केली जाते. धावसंख्येमध्ये 1 धावेने भर. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 38 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. क्रिकेट म्हटलं मित्रांनो, असाध्य ते साध्य, करिता साहस, कारण अभ्यास, तुका म्हणे. संतांची शिकवण आहे की एखादी असाध्य गोष्ट जर का तुम्हाला साध्य करायची आहे त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. या मात्र बॅटची टॉपेज लागला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक फाईन स्लिप मध्ये तैनात होता आणि निश्चितच 1 धाव जरूर घेतली गेली. धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली. 39 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 4थ्या षटकातील काही चेंडू समाप्त झालाय. तर मित्रांनो, असाध्य साध्य, करिता साहस, कारण अभ्यास, तुका म्हणे. संतांची शिकवण आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय की कोणती असाध्य गोष्ट जर का साध्य करायची आहे त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं. क्रिकेटमध्ये अभ्यास म्हणजे काय तर सराव करणं गरजेचं असतं. या मात्र सुरेख पद्धतीचा ऑफर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलला जाईल, फेकी केली जाईल. थोडीशी खराब फेकी पाहायला मिळते. त्या कारणास्तव दुसरी धाव पूर्ण केली जाते. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, 3री धाव सुद्धा सहजरित्या पळीत पूर्ण केली जाते. 1 धाव होती. एका धावेला 3ऱ्या धावेमध्ये परावर्तित केलं गेलं. येणाऱ्या 3 धावा 3 धावेच्या रॉकर्स बॉयज विनंती असेल खेळाडूने खेळाडू कक्षात बसायचं, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. सर्वच प्लेयर आहेत त्यांनी खेळाडू कक्षात बसायचं आहे, नाही तर पॅनलाइज केलं जाईल. 3 धावाला धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली. 42 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. मात्र रिव्हर्सीचा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फॉम्बलिंग होत आहे. पैकी केली जाईल. तद्वर मात्र 2ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण केल्या जातात. 3री धाव घेतली जाईल का? दोन्हीही गाड्या एका रुळावरती. अपघात हा होणारच. डाव्या डीजेकडे धनवडीचे फलंदाज मात्र बाद नसेल. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती 14 षटक मार्गस्थ असताना लगावली गेली तब्बल 44 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. मात्र डान्सिंग डाऊन विकेट, जोरदार प्रहार डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. खांद्याच्या जोरावरती फेकी सुद्धा अचूक पाहायला मिळते. 2 धावा जरूर येतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 46 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 4थ्या षटकातील काही चेंडूचा खेळ समाप्त झालाय. फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. डीजे एक सुरेख पद्धतीची धून होऊन जाऊ द्या. धन्यवाद. धावसंख्या धावफलकावरती 46 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आगरी कोळी संगीत. आगरी कोळी संगीताबद्दल सांगायचं झालं मित्रांनो, बराक ओबामा भारतीय दौऱ्यावरती आले होते आणि त्यांची पत्नी मिचेल ओबामा ताजच्या हॉटेलमध्ये नाचली होती, डान्स केलं होतं. ते संगीत कोणतेही इंग्रजी संगीत नव्हतं, हिंदी संगीत नव्हतं, तर ते संगीत होतं आगरी कोळी संगीत. आणि त्या माध्यमातून मी जरूर म्हणेन डीजेला की आजच्या दिवसामध्ये मी जरूर आहे, उद्याच्या दिवसामध्ये आहे की आगरी कोळी संगीत जर का तुम्ही लावलं तर जरूर मी म्हणेन की जे दडपण असतं ते मात्र दडपण दुरावलं जातं. गोलंदाजावरती असेल या प्रेक्षकांवरती असेल या फलंदाजांवरती असेल या क्षेत्ररक्षकावरती असेल, आपोआप पाय मात्र थिरकायला लागतात. ही जादू आहे ते म्हणजे या संगीतामध्ये. धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 46 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसेल तो म्हणजे पहिलं षटक हाताळणारा
प्रणय पाटील. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं अनुभव हा महान गुरु असतो आणि संपूर्ण अनुभव या गोलंदाजाने पणाला लावला. पहिले षटक ज्यावेळी हाताळलं होतं त्यावेळी मात्र जर का तुम्ही पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये जर का प्रणय पाटील याची गोलंदाजी पाहिली गेली असेल 5 धावा धावफलकावरती दिल्या होत्या आणि 3 फलंदाजांना महत्वपूर्ण बाद केलं गेलं होतं. अनुभव हा कसा असतो हे जरूर सांगेन, उदाहरण जरूर देत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. मात्र खोलवर फुटणारीचा चेंडू पाहायला मिळतोय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नादा फेकी केली जाईल. तत्वर मात्र 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. मित्रांनो, डोळ्याचं पापणं लवतं न लवतं तत्वर मात्र दोन्ही फलंदाजांनी ही पळी पूर्ण केलेल्या दुहेरी धावा धावसंख्या धावफलकावरती लगवली जाते. तब्बल 48 धावा. सांगायचं झालं हुसेन बोल्ट जगातील जमायकाचा हा जर रनरअप पाहिला तर त्याला ती 20 मीटरचं अंतर पार करण्यासाठी 2.89 सेकंद लागतात. पण महेंद्रसिंग धोनी या मात्र चेंडूला लॉफ केला गेलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कोणतीही चूक नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज मात्र बाद. डीसी. धन्यवाद डीजे. आणखीन एक मान्यवर इथे उपस्थित होतात. मान्य श्री कैलासजी पाटील, उद्योजक वाकीपाडा यांचं साई स्पोर्ट्स तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतो त्यांनी मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. जर का सांगायचं झालं, मी एक गोष्ट सांगून राहून गेली होती, अधुरी राहिली होती. 20 मीटरचं जे अंतर आहे, महेंद्रसिंग धोनी पॅड, बॅट आणि हेल्मेट हे प्रदान करून ते अंतर पार करण्यासाठी 2.7 सेकंद एवढा अंतर तो त्याला वेळ लागतो. आणि जमायकाचा जर तुम्ही हुसेन बोल्टला पाहिलं तर 2.7 सेकंद 89 सेकंद लागतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. डान्सिंग डाऊन विकेट, जोरदार प्रहार. नो मॅन्स लँड रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. कोणती चूक करत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. गोलंदाज हॅट्रिक वरती येऊ. डीज. मित्रांनो, तब्बल आंतरराष्ट्रीय क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 40 हॅट्रिक झाल्यात. पहिली हॅट्रिक घेतली गेली होती पाकिस्तानचा गोलंदाज जलालुद्दीन या गोलंदाजाने आणि पाकिस्तान व्याप्त हैदराबाद या ठिकाणी त्यांनी पहिली हॅट्रिक घेतली गेली होती न्यूझीलंड या संघासमोर. तदनंतरची दुसरी हॅट्रिक चेतन शर्माने घेतली होती 1987 साली रिलायन्सचा विश्वचषक. 3 चेंडू आणि 3 फलंदाजांना त्रिफळचीत बाद केलं गेलं होतं. आणि 40वी हॅट्रिक जर का तुम्ही पाहिली गेली तर 40वी हॅट्रिक जेम्स फॉकनर या गोलंदाजाने घेतली आहे. भोसले साहेब, जर तुम्हाला थांबवतो आणखी एक देणगी येते. विलास मधुकर भोईर, उद्योजक बाफाणे. श्री विलास मधुकर भोईर, उद्योजक बाफाणे यांच्याकडे रोख 10,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. साई स्पोर्ट्स वाकीपाडा जुचेंद्र त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतात. विलास मधुकर भोईर, उद्योजक बाफाणे, अध्यक्ष वसविकास मंडळ बाफाणे यांच्याकडे रोख 10,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. साई स्पोर्ट्स वाकीपाडा जुचेंद्र त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतात. धन्यवाद. गोलंदाज हॅट्रिक वरती आहे. पहिला चेंडू, या मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कोणती चूक करत नाहीये. हॅट्रिक साध्य होते. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या या गोलंदाजासाठी. एक गोलंदाज होता असा ज्याने 2 हॅट्रिक घेतल्या आणि दोन्ही वेळेला त्याने 6 फलंदाजांना त्रिफळाचीत बाद केलं गेलं होतं. पाकिस्तानचा वसीम अक्रम, त्याला तुम्ही पाहिलं 1989 आणि 1990 सालामध्ये त्यांनी केलेला हा कारनामा होता. तर ॲरन कॅरी या गोलंदाजाने एक मोठा विक्रम नोंदवलाय क्रिकेटमध्ये. 6 चेंडूमध्ये 6 फलंदाजांना बाद केलेत. तर या गोलंदाजाने सुद्धा विक्रम नोंदवलाय की 6 फलंदाजांना बाद केले गेले या सामन्यामध्ये. लाजवाब गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि अचूक लेंथ वरती गोलंदाजी कशी करावी ही मात्र जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढील होणारा सामना दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल. पुढील होणारा सामना आपण पाहिला मीरा रोड आणि अजिंक्य स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी यायचं आहे. तर संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. धावसंख्या धावफलकावरती लगवली गेली, तब्बल पाहिली गेली 48 धावा. मात्र पुन्हा एका सुरेख पद्धतीचा चेंडू, गोलंदाजाचं प्रमुख ब्रह्मास्त्र काढलं जात आहे. खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 26चं पालन केलं जातं. 22 अथवा लेग 22 सांगायचं झालं तर नियम 42 नियम आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ICCचे 42 नियम आहेत. एकही नियम हा समालोचकासाठी नाही आहे. आणि आज मात्र टेनिस क्रिकेटचं प्रेम असं की आम्हाला समालोचन करण्याची
संधी मात्र दिली जाते. चेंडू मात्र लॉफ केला जातोय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर मात्र घेतलेल्या दुहेरी धावा पाहायला मिळतात. धावसंख्येमध्ये 2 धावांनी भर पडते जाते. धावसंख्या धावलकावरती 51 धावा धावलकावरती लगावल्या जात आहेत. मी मात्र थोडा काही काळासाठी जरूर थांबेन. इनिंग मात्र समाप्त होते. धावसंख्या धावलकावरती 51 धावा धावलकावरती लगावल्या गेल्यात. ज्यांनी फेसबुकच्या युट्यूबच्या माध्यमातून आताच मॉनिटर ऑन केलंय त्यांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना पाहायला मिळतोय. तो म्हणजे साई स्पोर्ट्स जुचंदर आणि त्याचबरोबर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच रॉकर्स बॉईज या दोन संघांमध्ये खेळला जाणार हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या धावलकावरती 51 धावा 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. काही काळासाठी मी मात्र विश्रांती घेतो. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल. ते म्हणजेच 3 समालोचक या स्पर्धेसाठी आजच्या दिवसात आपल्याला उपलब्ध आहेत. श्री भारत राऊत फ्रॉम पांजू, श्री संकेत पाटील फ्रॉम राई अँड जयेश भोसले फ्रॉम पनवेल. या तिन्हींचं साई स्पोर्टच्या वतीनं हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले ते देणगीदार अशा प्रकारच्या आहेत. आणि स्पर्धा जी यूट्यूबवर लाईव्ह दिसते त्या स्पर्धेसाठी जय महिषासुर मर्दिनी केबल इंटरनेटचे मालक श्री चेतक विवेकानंद पाटील यांचा आर्थिक सहकार्य लाभलेला आहे. ही स्पर्धा पूर्णपणे त्यांच्याकडून लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबवर त्यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे. जय महिषासुर मर्दिनी केबल इंटरनेट केबल सर्व्हिसचे मालक श्री चेतक विवेकानंद पाटील यांचा हार्दिक आभार साई स्पोर्ट्स जुचंद्रच्या वतीने. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांना आम्हाला देणगी देऊन उपकृत केले ते देणगीदार अशा प्रकारचे आहेत. श्री कमलाकर बिस्तूर जाधव माजी सरपंच देवदल व ज्येष्ठ कार्यकर्ते बहुजन विकास आघाडी, तसेच मान्य जितेंद्र पाटील उद्योजक कामण व ज्येष्ठ कार्यकर्ते बहुजन विकास आघाडी यांच्याकडून या स्पर्धेसाठी ज्या तुम्ही बाहुबली ट्रॉफीज या ट्रॉफीचं नाव ठेवलं कॉमेंटेटरने बाहुबली ट्रॉफीज या पूर्ण त्यांच्याकडून देण्यात आल्या त्याबद्दल त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. मान्य श्री हितेंद्र नरेश पाटील उर्फ गोटू, श्री हितेंद्र नरेश पाटील गोटू सुभाषचंद्र चौक जुचंद्र यांच्याकडून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज जी 18 गिअरची सायकल देण्यात आली त्यांचा देखील साई स्पोर्ट हार्दिक आभार व्यक्त करते. तसेच मान्य श्री अशोक गरुड समाजसेवक वाकीपाडा यांच्या स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू विनामूल्य देण्यात आलेले आहेत त्यांचं देखील साई स्पोर्ट हार्दिक आभार व्यक्त करते. श्री शेखर वर अध्यक्ष आगरीपाडा जुचंद्र यांच्याकडे रोख 10,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. विवेकानंद बाळकृष्ण पाटील संचालक माणिकपूर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी रोख 5,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. श्री कमलाकर भोईर समाजसेवक वाकीपाडा यांच्याकडे रोख 5,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. श्री कलीमबाई उद्योजक वाकीपाडा यांचे आर्थिक सहकार्य देण्यात आलेलं आहे. अब्दुलभाई व युनुसभाई उद्योजक वाकीपाडा यांच्याकडे रोख 10,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. सतीश शुक्ला उद्योजक वाकीपाडा यांच्याकडे रोख 5,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. श्री भंडारी शेठ उद्योजक वाकीपाडा यांच्याकडे रोख 5,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. श्री नियाज पठाण उद्योजक सरगम ॲव्हेन्यू यांच्याकडे रोख 11,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. श्री बलवंत सेठ अमृतलाल सेठ उद्योजक वाकीपाडा यांच्याकडून आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. वैकुंठ मिश्रा उद्योजक जुचंद्र यांच्याकडे रोख 10,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. मान्य संजय उद्योजक उद्योजक वाकीपाडा यांच्याकडे रोख 5,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. श्री राजेश राठोड बहुजन विकास आघाडी जनरल सेक्रेटरी मीरा रोड यांच्याकडून 5,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. मनोज यादव उद्योजक मीरा रोड यांच्याकडून रोख 10,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. जगदीश पाटील हृदयनाथ पाटील मालक लक्ष्मी सुपर मार्केट जुचंद्र यांच्याकडे रोख 10,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. कैलास द्वारकानाथ म्हात्रे श्री कैलास द्वारकानाथ म्हात्रे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी जुचंद्र यांच्याकडे रोख 25,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. श्री दत्तात्रय दत्ताराम बाळकृष्ण भोईर उर्फ मास्टर यांच्याकडे रोख 5,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. श्री किरण जयराम म्हात्रे यांच्याकडून विशेष आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. श्री मंगेश चव्हाण उद्योजक जुचंद्र यांच्याकडे देखील आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. मान्य श्री रणजित भगत उद्योजक जुचंद्र यांच्याकडे देखील आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. श्री पुष्पराज म्हात्रे अध्यक्ष बहुजन विकास आघाडी चंद्रपाडा यांच्याकडे रोख 5,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. ॲडव्होकेट तुषार पाटील समाजसेवक वाकीपाडा यांच्याकडे रोख 20,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. श्री आलोक तिवारी उद्योजक मीरा रोड यांच्याकडे रोख 5,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. CP पांडे उद्योजक वाकीपाडा यांच्याकडे रोख 11,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. श्री सतीश पांडे उद्योजक नालासोपारा यांच्याकडे रोख 15,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. श्री गुड्डूबाई उद्योजक साई दर्शन बिल्डर यांच्याकडे रोख 4,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. श्री अशोक भोसमिया प्रोप्रायटर स्टार सिटी जुचंद्र यांच्याकडे रोख 5,100 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. ओमकार हरिचंद्र पाष्टे अजिंक्य स्पोर्टचे समर्थक यांच्याकडे रोख 2,000 रुपये देणगी देण्यात आलेले आहे. श्री सुजित पाटील यांच्याकडून आर्थिक सहकार्य देण्यात आले. सर्व देणगी देण्याचा मनापासून साई स्पोर्ट्स वाकीवाडा हार्दिक आभार व्यक्त. ओव्हर टू कमेंटेटर.
धन्यवाद तुषार गावडे साहेब, मनापासून कौतुक या सर्व मान्यवरांचं, कारण का अतिशय चांगली स्पर्धा आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न जो आहे तो खरोखरच तुमच्या सहकार्यामुळे यासाठी आवश्यक धावसंख्या जर बघितली तर आउटसाइड ऑफ स्टंप वाईटचा इशारा येतोय. हसमुख यांचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता आणि पंचांनी ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवली. या अवांतर धावेने सुरुवात होते इथे. 52 धावा या विजयासाठी आहेत आणि पहिली जाव अवांतरच्या रूपाने येते. एक अतिशय सुमधुर आवाज तुम्ही जयेश भोसले यांचा ऐकलात. जबरदस्त नॉलेज त्यांच्या मार्फत क्रिकेटचा जबरदस्त योग्य चेंडू आहे. काय तू विचारायचं ना त्याला, मला वाटतं तू घेतला मोबाईल मध्ये, तू बोलत होते. अतिशय चांगला फटका निश्चितच सीमांच्या जवळ येईल, मात्र आपण बघतोय क्षेत्ररक्षक भरपूर वेगामध्ये तिथे येतोय आणि धावसंख्या नक्कीच 2 अडवण्यात जात आहेत. चांगला प्रयत्न इथे फटकेबाजीचा, कारण ही काळाची गरज होऊन बसलेली आहे. 52 धावा या विजयासाठी आहेत. रन रेट कडे लक्ष दिलं आपण बघतो. 5 षटकांचा सामना बघतोय. पहिला सामना दुसरा सामना देखील तुमच्या समोर लगेच घेऊन येतोय. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचा इकडचा एक अतिशय बलवान संघ लढताना दिसेल. मिरॉरचा संघ असेल त्यांच्यासमोर करून घ्या, जेणेकरून आपल्याला उशीर होणार नाहीये. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा होणं गरजेचं आहे आणि तीच काळाची गरज आहे या स्पर्धेसाठी. आपण एकदा लांब करण्याचा प्रयत्न आहे, मात्र बॉडमेन लागते. चेंडू येते शॉर्ट मिड विकेटला. एका जावा समाधान म्हणावं लागतं. दोन्ही फलंदाज जर बघितलं, उपेंद्र आणि मयूर पुढे सरकत आहे. 9 सेकंडचा फलंदाज मयूर आता पहिल्यांदा समोर जाईल. हसमुख मात्र पहिले षटक मार्ग असताय. पॉवर प्लेचं हे षटक प्रयत्नशील आहेत तिथे साने गुरुजीचे खेळाडू, कारण पहिल्या षटकात आपण बघितलं साने गुरुजी संघाने अतिशय चांगली कामगिरी केली. ॲज अ बॉलर म्हणून त्यांचा कॅप्टन जबरदस्त सुरुवात केली पहिल्या षटकामध्ये. क्रिकेटमधील आणि चेंडू सीमाच्या चाललाय क्षेत्ररक्षक आताशी पोहोचतोय. 2 धावा विकेट अजूनपर्यंत चेंडू हातात व्यवस्थित होत नाहीये, मात्र तरी सुद्धा अतिशय चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण पडदा दाखवला या विकेट तसंच संघाची धावसंख्या पुढे सरकते. जाऊन बोलते या 9व्या धावसंख्येवर पूर्णपणे करताना इथे दिसत आहे. ते दोन्ही फलंदाज अगदीच एक गरज आहे, कारण आपण पार्टनरशिप इथे मस्ट होऊन बसलेले आहे. आउटसाइड वे ऑफ स्टंप डिलिव्हरी वेट फॉर द अंपायर सिग्नल. येस, वाईटचा निर्णय येतोय तिथे भोईर यांचा. अवांतर धाव मिळते. अवांतर धावण्या संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये जाते. 10 धावसंख्येवर पहिला फलंदाज अजूनही बाद नाही. अतिशय चांगली सलामी इथे 20 ते 22 धावांची पाठवणी झाली, तरी धावसंख्या नक्की चेस करताना कोणताही त्रास होऊ नये. बघायचं काय करताय. आणखी फलंदाज डिलिव्हरी आहे, मात्र इथे फलंदाज आपण बघतोय या खेळायचं होतं ऑन साईडला, खेळलं जातंय आपण बघतोय या ऑफ साईडला, आणि म्हणूनच इथे पहिला धक्का इथे बसतोय तो म्हणजे फलंदाज भूपेंद्रच्या रूपानं. तो फुलटॉस डिलिव्हरी होती, मात्र योग्य मार्गक्रमण करता आलेलं नाहीये, योग्य दिशा दाखवता आलेली नाहीये आणि त्याचंच फलित तिथे फलंदाज बाद होताना दिसतोय. पहिला फलंदाज बाद होतोय संघाची धावसंख्या 10 असताना. त्यामुळे पहिला धक्का इथे बसतोय तो म्हणजे साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. 5 चेंडूत 5 धावा केलेत. कंपॅरेटिव्हली आपण सुरुवात पाहूया दोन्ही संघाची. पहिल्या षटकात इथे रॉकर्स बॉयज संघाची परिस्थिती अशी होती, 3 गडी बाद होते आणि 5 धावा फक्त जमवल्या होत्या त्यांनी. मात्र इथे
विचार जर केला, कम्पॅरेटिव्हली जर विचार केला तर निश्चितच चांगली सुरुवात म्हणावी लागेल. म्हणजे 10 धावा केले तर म्हणजे जो एव्हरेज आहे जवळजवळ आपण विचार करतोय या 10.40 असा जर एव्हरेज असला तरी देखील 10 धावा या पहिल्या षटकामध्ये झालेत आणि निश्चितच ही चांगली सुरुवात म्हणता येईल. मात्र एक फलंदाज जो सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत होता तो फलंदाज बाद होतो. त्यामुळे येणाऱ्या फलंदाजावर थोडंसं दडपण असेल, कारण जी सरासरी आहे ती सातत्यपूर्ण कामगिरी करून पूर्ण करावी लागेल. समोरचा संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे. दोन्ही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हे दोन्ही संघ जर विद्यार्थी जुचेंद्र परिसरातील संघ आहेत या मैदानाविषयी पूर्ण त्यांना कल्पना आहे. कारण माहिती आहे, मग एक अतिशय चांगली माहिती दिली. कारण हे असं मैदान राहिले जुचेंद्र गावामध्ये ते जिकडे आता प्रामुख्याने खेळ आणि एकूणच स्पर्धा होताना दिसत आहे. त्यामुळे निश्चितच दुसरं मैदान अजूनपर्यंत अवेलेबल नाही. कारण आपण बघतोय आज महानगरपालिका, नगर परिषद तसेच ग्रामपंचायत आहे या परिसरात. त्यामुळे प्रयत्न केले जातील की मैदान बचाव हा देखील एक संदेश दिला जाईल असं देखील आमच्या वतीनं नक्कीच सांगितलं जाऊ शकतं. मात्र या गोष्टीकडे इकडचे स्थानिक कार्यकर्ते, नागरिक आणि एकूणच जे पदाधिकारी आहेत, नेते मंडळी आहेत ते चांगला विचार करतील आणि भविष्यकाळात अजून एक चांगलं मैदान डेव्हलप होईल अशी अपेक्षा करूया. षटकासाठी नवीन गोलंदाज येतोय अक्षय. पहिल्या शॉट ऑफ डिलिव्हरी आउटसाइड ऑफ डिलिव्हरी भेटपद अंपायर सिग्नल अवांतरचा इशारा होता. अक्षय देखील वाईडनं सुरुवात करतोय. मग आपण बघितलं हसमुख मात्रे यांनी वाईडनं सुरुवात केली. ह्या गोष्टी टाळाव्या लागतील कारण ॲज अ बॉलर म्हणून तुमच्याकडे चेन अँड लाईन अँड लेंथ मिळाली पाहिजे. लक्षात घ्या तुम्हाला लवकर, कारण लिमिटेड रोडच्या क्रिकेटमध्ये या गोष्टीला भरपूर महत्व आहे. ज्येष्ठ रक्षक काय करतोय, येस इज टेकन. आणखी धक्का बसतोय तो म्हणजे स्थानिक संघाला. दोन गडी बाद. फक्त चांगल्या रीतीने खेळ दाखवण्याची, मात्र किती जास्त दिसणी फटका गळला ते म्हणजे इथे आणि ते बाद होऊन परत आहे. जर बघितलं तर युट्यूब आणि या डिजिटलच्या क्रिकेट.in माध्यमातून तुम्ही व्यवस्थित लिंक्सवर जर गेला तर चांगले चांगले क्रिकेटपट्टीचे तुम्हाला खेळ पाहायला मिळतील आणि त्याच्यातून भरपूर काही शिकण्यास होत्या. That's a very fine shot by the batsman मयूर. अफलातून फटका जबरदस्त कट करतायत आणि जास्त अपील खेळत आहेत. ते मोठी जागा होती, मोठी गॅप होती आणि कॅपला इस्कोर झाला. वॉट शॉट बाय आपला फटका या 4 धावांनी थोडंसं बळ मिळेल नक्कीच, कारण गरज तीच आहे. कारण मोठे फटके खेळायचे आहेत, मात्र ते खेळताना आपला गडी बाद या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं लागतंय आणि निश्चितच कौतुक करेन या फटक्याचं. कारण बघितला एक क्षेत्ररक्षक बघितला, एक क्षेत्ररक्षक तरी सध्याच्या आतमध्ये उभा आहे आणि त्याला बीट करून हा फटका खेळला जातोय. कारण आपण 5 षटकांचा सामना 2 षटकांचा जे पॉवर प्ले आहे ते अजूनपर्यंत दिसतंय. कारण दुसऱ्या षटकात एक क्षेत्ररक्षक अजून बाहेर ठेवू शकतो, म्हणजे 3 क्षेत्ररक्षक अजून बाहेर ठेवू शकतो. यावेळेला पुन्हा एकदा जागा होती स्ट्रोकसाठी कॅपमध्ये खेळत हसमुख जे आहे तिथे अतिशय चांगले क्षेत्ररक्षण होते. या 2 धावा मात्र याकडे कंप्लीट करतायत. थ्रो दिला जातो एक व्यवस्थित 2 धावांवर समाधान मानावं लागतं. या 2 संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. चांगली पार्टनरशिप होताना दिसते आणि हीच पार्टनरशिप अशी जर पुढे राहिली तर जास्त जर जाऊ नये. मात्र बघायचं आहे इथे रॉकर बॉलचा संघ काय करतोय, कारण त्यांच्याकडे देखील अतिशय चांगले गोलंदाज आहे. इथे जर गोलंदाजी जर बघितली तर अक्षय करतोय, जागा देतोय तिथे एक गडी तरी बाद केलाय. मात्र जर बघितलं अजूनही दिशांनी टप्प्यावर चांगलं कंट्रोल दिसून येत नाहीये. 21 चेंडूत 35 धावांची अजूनही गरज आहे. म्हणजे हे टार्गेट जर बघितलं तर निश्चित रिचेबल आहे. स्वप्नील मुकादम याला विनंती करतो अधिक लक्षामध्ये यायचं आहे. स्वप्नील मुकादम कपिल मुकादम यांना सुद्धा विनंती करतो. कपिल मुकादम आणि स्वप्नील मुकादम चेंडू आहे या अतिशय 40 मध्ये गॅप शोधून काढलाय. बघायचंय तिथे काय करतोय. या सीमारेच्या नजीक चेंडू आहे तिथे
अजूनपर्यंत तिथे फंबल सुरू आहे. त्या दरम्यान आपण बघतोय 2च धावा कंप्लीट करतायत कारण जबरदस्त डिहायड्रेशन तिथे होते. आपण बघतोय या जी एनर्जी लेवल आहे ती खाली जाते, शरीरातील पाण्याची लेवल खाली येते आणि म्हणूनच 2 धावा पूर्ण करताना जबरदस्त एनर्जी वेस्ट करावी लागते. ती म्हणजे आपण अंदाजा नाही, कारण आपण बघतोय अतिशय 40 पद्धतीने धावसंख्या धावत पळत पूर्ण करतायत आणि मयूर जो पहिल्यापासून खेळतोय दुसरी तरफ सुरू आहे. निश्चितच तुमच्या एनर्जीचा कस इथे नक्कीच लागणार आहे. वातावरणात जबरदस्त दमटपणा आहे, जबरदस्त हॉट वातावरण आहे आणि निश्चितच तुमच्या एनर्जीचा कस लागेल. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाले त्यामध्ये अजूनपर्यंत 19 शेवटचे 20 चेंडू शिल्लक आणि अजूनही 33 धावांची गरज. आणखी एक मान्यवर इथे उपस्थित आहेत, मान्य श्री वैभव कमलाकर गरज साईदर्शन बिल्डर वाकीपाडा त्यांना विनंती करतो की मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. मान्य श्री अतिशय 40 पद्धतीने चेंडूला क्लिअर करताय. चेंडू येत आहे डीप मिली रिझन मध्ये. एकदा आपण आता दुसरी धाव देखील कंप्लीट होते. तिसऱ्या धावेसाठी शूट झाले ते म्हणजे संतोष. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगली कामगिरी आहे. जिथं साई स्पोर्टचे पाठीराखा आहे ते मान्य श्री वैभव कमलाकर गरज साईदर्शन बिल्डर वाकीपाडा उद्योजक, नक्कीच त्यांचं साई स्पोर्ट्स विजेंद्र वाकीपाडातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचे 19 चेंडू आणि 30 धावांची गरज. सामना अतिशय चांगला संपेल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे, कारण कॉम्पिटिशन लेवल बघा अतिशय चांगल्या रीतीने सुरू आहे. कारण पहिल्या षटकात 10 धावा झाल्या असतात, एक गडी बाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी आले ते म्हणजे गोलंदाज अक्षय अगोदर वाईट टाकला, त्यानंतर गडी बाद केला, त्यानंतर अक्षयवर कडी करण्यात आली. ती म्हणजे फलंदाज मयूरने अतिशय चांगली कामगिरी केली. जबरदस्त कट्सचे फटके त्यांनी दाखवले. यावेळेला संतोष मार्फत एक अतिशय टापचा चांगला फटका आपण बघतोय. ऑन साईडला देतो एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी गेलेत आणि 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातात. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. आता या षटकानंतर कदाचित असं वाटेल की ड्रीम स्वीटची आवश्यकता आहे की बघा, कारण आपण बघूया पंचांचा योग्य तो निर्णय येईल. 2 षटकं आपण बघतोय इथे संपताना दिसत आहेत आणि 2 षटकानंतर धावसंख्येकडे लक्ष घालूया. पहिल्या षटकात धावसंख्या 10, सरासरी 10, 2 षटकानंतर धावसंख्या 24, सरासरी 12वर जाऊन पोहोचली आणि जो रिकॉर्ड रन रेट होता तो पूर्णपणे ट्विट करण्यात हे दोन्ही फलंदाज यशस्वी ठरले. आता स्थिती अशी आहे शेवटच्या 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू अजूनही विजयासाठी आवश्यक धावसंख्येची गरज आहे. ती म्हणजे 28 धावांची गरज. 18 चेंडू 28 धावा. कोण जिंकेल? सानी गुरुजी की रॉकर बॉईज? आज का तुमच्याकडे मोबाईल लवकर तुमचं नेट ऑन करा. एक तुम्हाला नंबर देतोय आणि लगेचच त्यावर तुम्ही मेसेजेस पाठवू शकता, व्हॉट्सअप करू शकता. लक्षात एक नंबर देतो 9867 3844 या नंबरवर लवकरात लवकर तुम्ही मेसेज पाठवा, जेणेकरून आपल्या गावातील कोणता संघ पुढे सरकतोय. तसेच युट्यूबवर देखील तुमची मदत तुम्ही लगेचच लाईव्ह देऊ शकता. आमचे क्रिकेट सर्व प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि अतिशय 40 पद्धतीने ते कव्हरेज करतायत. नक्कीच सगळे आपण बघतोय की कटआउट आहे विजय एंटरप्राइजेस जितेंद्र पाटील आज सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि त्याला बघताय की त्या कटआउटवर चेंडू लागतोय की नाही. तर नक्कीच बदल करतील. मला वाटतं टप्पा लागला तरी त्यांचं 500 रुपये पारितोषिक देतील असं वाटतंय मला जितेंद्र पाटील, कारण चेंडू लागत नाही कटआउटला. नाही, काल मी एक गोष्ट सांगितली होती, त्यांनी कटआउट्स लावले मात्र तिकडे त्यांनी एक व्हायब्रेशन पॉईंट्स ठेवले. त्या चेंडू थोडंसं बाजूने गेला तरी चालेल. आता आज कदाचित त्यांनी एक नारळ वेगळा फोडला असेल, बघूया काय घडतंय. ओ गॉड आणखी एक सूचना येते, कदाचित जितेंद्र पाटील यांच्याकडे मी बघून ते म्हणेन येस असं काही आहे का की या 2 कटआउटच्या मधून चेंडू गेला तर 500 रुपये आहेत. तसं असेल तर मग तुमची बॅग ओपन ठेवावी लागेल. या सामन्याकडे शेवटच्या 18 चेंडू आणि 18 चेंडू 28 धावांची गरज आहे साने गुरुजी स्पोर्ट जितेंद्र संघाला. दुसऱ्या बाजूला संघ आपण बघतोय या क्षेत्ररक्षण करताना रॉकर बॉयचा संघ 51 धावा कंप्लीट केला 5 षटकामध्ये आणि 52 धावांचं लक्ष ठेवलंय. चांगलं कॉम्पिटिशन, अतिशय चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. पहिला सामना आजच्या दिवसातून सुरू आहे. दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा. उलटा दिलेली आहे, अंगात खेळून काढलेला आहे, मात्र इथे झेल होऊ शकतोय. व्हॉट अ कॅच. अतिशय सुंदर खेळ. मयूर बाद होतोय. चांगला स्ट्राईक रेट दाखवलाय तिकडे 200 अधिक स्ट्राईक रेट तिथे दाखवलाय. तो म्हणजे या मयूर अतिशय चांगली बॅटिंग आपल्या संघाला त्यांनी निश्चितच चांगल्या अवस्थेत म्हणून ठेवलंय. फलंदाज मैदानात येतोय तो म्हणजे ज्या फलंदाजांना नाणेफेक केली म्हणजे कॅप्टन ऑफ द टीम
आणि तोच फलंदाज आता मैदानात येतोय, ज्याने अगोदर 2 षटकात अफलातून कामगिरी केली, 2 षटकं हाताळली, त्याच्यानंतर 9 धावा दिल्या फक्त आणि 6 गडी बाद केले. मात्र हे पृथक्करण का अजून ठरतंय याचं कारण म्हणजे त्याने हॅट्रिक केले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कालच्या दिवसातील जो विक्रम होता श्रीकांतचा, हिरादेवी स्पोर्ट्स संघातील खारेगाव संघातील तो श्रीकांतचा 2 षटकं त्याने हाताळली होती, 11 धावा दिल्या होत्या, 5 गडी त्याने बाद केले होते. त्या विक्रमाला बीट केलं, लक्षात घ्या. त्या विक्रमाहून अतिशय चांगली कामगिरी इथे केली ती म्हणजे फलंदाज प्रणय पाटील ना, स्वतः कॅप्टन आहे. बघायचं तो कशी काय आपली बाजू लावून धरतोय, दुसऱ्या बाजूला संतोष करण्यासाठी सज्ज आहे. फुलटा फिरवली आहे, वेट फॉर द अंपायर सिग्नल. येस, नो बॉल असेल. आतापर्यंत हा दुसरा बिमारिया एकूणच सामन्यात दिसलाय. थँक्यू अंपायर. इथे धावा जर भेटले तर 1 धाव कंप्लीट केली जाते, 1 धाव नोची, त्यामुळे 2 धावा इथे गणल्या जातील. भीमर आहे. जयेश भोसले यायला भेटत घेऊन या का ना त्यांना. हा हा येस, थँक्यू अंपायर. हा फीट देखील असेल, त्यामुळे संधी असेल इथे प्रणयसाठी. हा मग चालेल सर, मी कॅमेरावर शूटिंग करायला लागलं. भेटत जा युट्यूबला जाऊन बघतो रांडीच्या कटाय हाय कटत फटका किती धावा मिळतात, एका पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी लगेच संतोषनं बॉल दिलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 दिला जातोय. ओव्हर थ्रोइंग होत आहे. आत्ताची बॅकअप झाल्या, मात्र 2 धावा मिळत आहेत आणि हा फ्रीडचा फटका होता. या आणखीन 2 धावा मिळावा लागतील. अजूनही 24 धावांची गरज आहे विजयासाठी. आणि शेवटी 24 जर भेटली आहे. 16 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. गाडी पाडीत युट्यूबवर लाईव्ह सुरू आहे, लक्षात घ्या. टेनिस.in वर ही लाईव्ह स्पर्धा सुरू आहे. भरपूर कौतुक संतोष ठाणेकर आणि त्याच्या संपूर्ण टीमचं. अतिशय शालीस पद्धतीनं टेनिस क्रिकेट विश्वाला जगाच्या नकाशावर त्यांनी नेलंय. आणि आतापर्यंत जर बघितलं तर ही स्पर्धा किती लोक बघत असतील तर एक आकडा आलाय, तिथे 19 जण लाईव्ह बघतायत ही स्पर्धा. हा आकडा अजून वाढेल अशी अपेक्षा करूया. पुढचा चेंडू भाविश मात्रे और याचा गटचार मात्र चेंडू जास्त वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कोणती चूक होणार नाहीये. वेल जस्ट कॅच बाय द फील्डर. आणि स्थिती पाहूया. एक गडी पास होते म्हणजे सगळं कर्णधार पास झालाय आणि निश्चितच ही मोठी घटना असेल या सामन्यातील. 2 धावा केल्या फक्त त्या म्हणजे प्रणय ना, आणि तो लगेचच बाद होऊन परत अतिशय चांगला खेळ टिकला तिकडे या क्षेत्ररक्षकानं म्हणजे संदेश ना. फलंदाज मैदानात माउंट साईड टीमला तो म्हणजे हिमेश येतोय. झाकण खोललं संतोष साडे त्याला हलकारण खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे धोका आहे किंवा काय आहे तिथे डायरेक्ट झालाय. वेट फॉर द अंपायर सिग्नल. फलंदाज बाद
जबरदस्त शिराने हा चेंडू पकडलाय आणि जबरदस्त डायरेक्ट हिट केलंय. पण आता लाल करतोय. पण बाद होते फुल मार्क्स बॉलर नो डाऊट, कारण आपल्या फॉलोमध्ये चेंडू पकडणं आणि त्यानंतर लगेच तो शिताफीने चेंडू यष्टांवर आदळणं आहे. जबरदस्त ॲथलीट पण असावा लागतो आणि तो ॲथलीट पण निश्चितच तिथे दाखवलाय तो म्हणजे भावेश. आणि आणखी एक गोष्ट तिथे कौतुक करायची वाटते ती म्हणजे भावेशची, कारण चेंडूवर व्यवस्थित लक्ष असलं पाहिजे. लक्षात घ्या तुमच्या फॉलोमध्ये ज्यावेळेला तुम्ही ॲज अ मिडियम पेसर म्हणून तुम्ही जेव्हा असता तेव्हा निश्चितच चेंडूवर लक्ष असणं गरजेचं असतं. अतिशय चांगला फॉलो त्याने दाखवला आणि फलंदाज जर बघितलं तर फलंदाजाने एक चूक केली आहे. बॅट जर त्यांनी बघितला तर पॉपिंग क्रीजमध्ये व्यवस्थित घसरवली पाहिजे होती, मात्र तीच चूक केली आहे त्याने आणि हीच गोष्ट पंचांनी बरोबर उचलून दिलेली आहे. फलंदाजीच्या धावची चौपणा बाद होतो तो म्हणजे संतोष. आणखीन एक धक्का असं वाटलं होतं की अतिशय 40 पद्धतीने संघ पुढे सरतोय, मात्र लागोपाठ 2 धक्के तिथे लागतात ते म्हणजे संघाला सानी गुरुजी संघाला. 14 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि 14 चेंडूत अजूनही विजयासाठी आवश्यक धावसंख्या पाहिजे ती म्हणजे 24. कट करण्याचा प्रयत्न आहे, लागते चेंडू येते स्लिपिंग पोझिशन मध्ये. इथे मात्र फलंदाज जर बघितला तर निश्चितच थोडेसे स्लिप होत आहेत. व्यवस्थित त्यांचे शूज तिथे काम करत नाहीये, तर मात्र इथे दुखापत आहे का या गोष्टीकडे लक्ष द्या. 1 शॉट असेल हेच आमचं लक्ष होतं तिथे आणि अंपायरने देखील ती गोष्ट व्यवस्थित बघितली, कारण ज्या वेळेला त्यांचं डाईव्ह झालं त्यावेळेला त्याच्या हातातून बॅट सुटली होती आणि तिथूनच ते पूर्णपणे पळायला त्यांनी सुरुवात केली दुसऱ्या धावेसाठी. त्यामुळे फक्त एकाच धावेची नोंद आमच्या धावफलकावर होईल. त्यामुळे एका धावसंख्याची धावसंख्या स्टेशनरी 28 वर थांबली होती, ती पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते ती म्हणजे 29 वर. 29 लॉस ऑफ 5 विकेट, 5 गडी 5 झाले. निम्मा संघ गारद झालाय, त्यामुळे येणाऱ्या फलंदाजांना दडपण असेल. प्लेयर टू वॉच शुभम कडे लक्ष असेल, अतिशय चांगला खेळाडू आहे, भरपूर अपेक्षा असतील त्याच्याकडून. दुसऱ्या बाजूला आपण बघतो हिमेश, 13 चेंडूत 23 धावांची गरज आहे. हिमेश आणि शुभम ही अशी जोडी आहे जेव्हा नक्कीच अपेक्षा असतील सानी गुरुजी संघाला. शॉर्ट लाईन डिलिव्हरी आहे, हा पटका जर भेटला तर पाठपूट लाईन उडवलाय, चेंडू येतोय तो मिडअप मध्ये. एक खासावर समाधान मानावं लागेल. अजून चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे, अजून चांगल्या गाईडलाईनची गरज आहे. हाऊ टू प्ले क्रिकेट असं एक पुस्तक आहे, लक्षात घ्या. क्रिकेट कसं खेळावं डॉन ब्रॅडमन अनुवादित केलेलं एक अतिशय जबरदस्त पुस्तक आहे. त्याच्यामध्ये क्रिकेटच्या बेसिक्सवर अतिशय चांगला भर देण्यात आलेला आहे. तुमच्या बॅटची ग्रीप कशी असली पाहिजे, क्रिकेट तुमचा टान्स कसा असला पाहिजे, तसेच क्षेत्ररक्षण करताना कोणत्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. ॲज अ बॉलर म्हणजे तुमची बॉल चेंडूवरची ग्रीप कशी असली पाहिजे, त्यानंतर तुमचा फॉलोथ्रू कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि अगदी सोप्या भाषेत त्याच्यात मांडलेले आहेत. हे पुस्तक आपलं संग्रही आहे. तुम्ही देखील जर तुम्हाला हवं असेल तर निश्चितच वेगवेगळ्या ठिकाणी ते पुस्तक आहे, लक्षात घ्या. आणि या मुंबईच्या लिडिंग बुक स्टोर्समध्ये ते पुस्तक तुम्हाला मिळू शकतं. धावसंख्या 3 षटकांतर पाहूया. 30 धावा झाल्या, सरासरी जर बघितली तर निवड सरासरीच्या जवळ संघ कामगिरी करतोय. आतापर्यंत 30 धावा झाल्या, षटक संपले 3. म्हणजे इथे जर विचार केला शेवटचे 12 चेंडू दिले आहेत आणि 12 चेंडू अजून 22 धावांची गरज आहे. म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट होता तो हलक्याच काही अंशी वाढतोय, तो आता जाऊन पोहोचलाय, तो 18 धावांची केला. 12 चेंडू 22 धावांची गरज. अजून कॉम्पिटिशन लेवल जर बघितली तर निश्चितच दोन्ही बाजूनी तितकंच कॉम्पिटिशन लेवल दिसतंय. सत्ता येतोय, प्लेयर टू वॉच असं आपण म्हणू शकतो. कालचा दिवस एकूणच या जबरदस्त इन्स्ट्रुमेंटवर गाजवला होता डीजेच्या माध्यमातून. जबरदस्त डीजे जॉकी येतो. पैसा डावखुरा मारा कशा काय पद्धतीने गोलंदाजी करतोय. रेल्वे एंड कडून गोलंदाजी करताना डावखुरा मारा गोलंदाज एक वेगळा असतो, लक्षात घ्या. आणि तीच गोष्ट तिथे या डॉक्टर बॉईज संघाने ओळखली आणि लगेचच सत्याला त्या आणल्या. बघायचं या गोष्टीचा फायदा डॉक्टर बॉईज संघाला कसा काय मिळतो. इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल डॉक्टर बॉईज संघाची तर क्षेत्ररक्षण, लक्षात घ्या. इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं त्यांच्या बाजूने असेल. लक्ष्मी नाणेफेकीसाठी कॉल तिथं यस अजिंक्य संघ आलाय का तो? that's a good ball बायचा त्या पहिल्या चेंडूवर यश. बघा किती महत्वपूर्ण यश त्यांनी इथे घेतलंय. 6 गडी पास झालाय.
माझ्या यातूनची एक जबरदस्त कॉम्बिनेशन असलेलं एक आपला कंपोजिशन. आणि आपण बघतो इथे प्लेयर्स वीज आतापर्यंत 6 गडी बाद झाले. पहिल्या गड्यासाठी जर 10 धावांची पार्टनरशिप, त्यानंतर 14 धावांची पार्टनरशिप, मात्र त्यानंतर फक्त 4 धावांची पार्टनरशिप दिसून आली. त्यानंतर आपण रेग्युलर इंटरव्ह्यूला गडी बाद होताना पाहतोय. सत्य अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्याचे 2 यश मिळवतोय. बघायचं आहे नवीन फलंदाज कसा काय प्रतिकार करतोय. मिस्टर जो काय सत्याला एक दुसरं यश मिळेल किंवा काय स्वतः तिथे जातोय. चांगला प्रयत्न केलाय तिथे, अतिशय चांगला प्रयत्न. मात्र इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. जबरदस्त आपले क्रिकेट इथे दाखवतायत. आपण बघतोय 2 नव्या संघाची धावसंख्या काही अंकी थांबली होती 30 वरती पुढे सरते. धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा असं गणित आहे. विराट संघ जर आला असेल तर लवकरात लवकर इथे नाणे विसरी यायचं आहे. स्पर्धा अतिशय चांगल्या वेळेत पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आमची. दॅट्स अ व्हेरी फाईन डिलिव्हरी. मात्र इथे अक्रॉस खेळायला गेलेत फलंदाज म्हणजे निखिल. चेंडूच्या रेषेत असं वाटलं काही म्हणजे आहे, मात्र पटका ज्या दिशेला खेळायचं आहे तर अँगल व्यवस्थित नव्हता. कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा पुन्हा एकदा आत वळतोय. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. साने गुरुजी वर्सेस जॉकर बॉयज. इथे फटका जर भेटला तर तितकंसं प्रॉमिसिंग म्हणता येणार नाही. आता सुद्धा तो 2 धावा देऊन जाईल. कारण क्षेत्रक्षण जर भेटला भरपूर डीप मध्ये आहे आणि याचाच फायदा उचलला या दोन्ही फलंदाजांनी. आणखी 2 धावा मिळत आहेत. अजूनही 18 धावाची गरज आहे विजयासाठी. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत. तर मगाशी एक क्रमांक तुम्हाला दिला होता 8976383844 या क्रमांकावर आतापर्यंत 3 मेसेज आलेले आहेत. मात्र 3 मेसेज मध्ये जर पाहिलं तर 2 नावं एका संघाची आहेत आणि 1 नाव एका संघाचे आहे. त्यामुळे ये नाहीचा भी आहे और मेसेज आने दो. डिलिव्हरी आहे, हुक केलाय. मात्र इथे आपण बघतोय हा झील होईल किंवा काय. नोमॅन मध्ये फील्ड आहे. क्षेत्रक्षण भरपूर दूरवर आहे. जवळजवळ सीमारेषेला खेटून असलेले क्षेत्रक्षक होते. त्यामुळे दोन्ही धावा आहेत ते अतिशय 40 गतीने फलकावर लागत आहे. त्यामुळे जास्त धडपड दिसून येत नाहीये. पण मुक्त छंदातली फटकेबाजी सुरू आहे. फक्त गरज आहे की धावसंख्या रीच करण्याची. कारण 52 धावांचे लक्ष रिचेबल आहे, नक्कीच रिचेबल आहे. मात्र अजून एक मोठा फटका घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे साने गुरुजी संघासाठी शेवटचे 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. स्पोर्ट्स आयोजित स्पर्धा तुम्ही पाहताय. आपण डिलिव्हरी आणि स्टाईल स्ट्रोक काय हसमुख मात्र स्वतःची एकली आहे. मात्र 1 बाउन्स चेंडू अडीपर्यंत दुसऱ्या धावेवर गेले. खराब थ्रो येतोय. डायरेक्ट हिट झालाय. मात्र 2 धावा इथे कंप्लीट करतायत. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त कंप्लीट केलं जात आहे इथे दोन्ही फलंदाजांमार्फत. शुभमनं खाल दिला होता दुसऱ्या धावेसाठी आणि हिरवा कंदील दाखवला इथे निखिलनं. मात्र आपण बघतोय इथे अजून ड्रिंकची गरज आहे. उन्ह जबरदस्त वाढलेली आहेत आणि तुमच्या स्टॅमिनाची खरोखरच इथे कसोटी असेल. कारण बघतोय धावसंख्या जर भेटली तर 38 धावा झाल्या. म्हणजे अजूनही 14 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. आता रिकॉर्ड रन आहे तो वाढलाय. मात्र निश्चितच असं सांगू शकतो की ही धावसंख्या अजूनही रिचेबल आहे. गरज आहे फक्त 1 ते 2 मोठ्या फटक्यांची. शुभम का ती गोष्ट करेल किंवा निश्चित ती गोष्ट करेल का या गोष्टीवर निश्चितच लक्ष असेल. ते म्हणजे साने गुरुजी संघाचा पुढचा सामना अजिंक्य जुजेरा वर्सेस मिलेर. पाहतलं मिरड संघ आलाय का. लवकर कॉल करा मित्रांनो. जेणेकरून आपल्याला कोणताही वेळ म्हणजे वाया जाणार नाहीये. कारण आमची इच्छा आहे, आयोजकांची इच्छा आहे की प्रत्येक सामना 5 षटकांचा झाला पाहिजे. सिच्युएशन बघा कशी आता रंगतदार मी अगोदर सांगितलं होतं ज्यावेळेस सामना सुरुवात केली होती की दोन्ही संघ असे आहेत की दोन्ही संघाचा जर कॅलिबरचा जर विचार केला तर निश्चितच दोन्ही संघ मोठ्या स्पर्धांमध्ये नौके आहेत. आणि तसं पाहता त्यांच्याकडे अनुभव देखील तितकाच नाही. मात्र तरी देखील कॉम्पिटिशन लेवल समान लेवलवर आहे. लक्षात घ्या समान संधी आहे आणि ते तसेच कॉम्पिटिशन करताना दिसतंय. अतिशय चांगल्या रीतीने कारण अगोदर 52 धावा केल्या विजयासाठी. त्यामध्ये डॉक्टर बॉईज संघाला 52 धावा दिल्यात आणि साने गुरुजी संघ बघा अतिशय चांगली कामगिरी करतो. आतापर्यंत त्यांचे 5 ते 6 गडी बाद झाले तरी सुद्धा त्यांची कम्प्लीट करण्याची जी वृत्ती आहे ती अतिशय चांगली आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. खूप गंज मॅच हा एक जबरदस्त मोठा क्वेश्चन मार्क आहे. बघायचं काय घडतंय. गोलंदाज येतोय 22 मात्रे.
संघासाठी तिसरं षटक हाताळलं होतं. 6 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. त्यामध्ये त्याचे हौसले बुलंद असतील. या मैदानावरचा त्याचा रेकॉर्ड अतिशय चांगला आहे. बघायचा आहे या रेकॉर्ड्सला आता शुभम कशा काय पद्धतीने सामोरं जात आहे. कारण आतापर्यंत शुभम जर बघितला तर पहिल्यांदाच सामोरं जाईल या सामन्यामध्ये. एकही चेंडून तो फेस झालेला नाही आहे. तो ज्या वेळेला उतरला होता त्यावेळेला 12 वाजून 2 मिनिटं झाली होती. आणि इथे जर आता टायमिंग बघितलं तर निश्चितच 12 वाजून 7 मिनिटं झालेत. म्हणजे 5 मिनिटं तो खेळपट्टीवर आहे. मात्र पहिल्यांदाच तो सामोरा जातो आहे. शुभम याचा गुड शॉट डाऊन द ग्राउंड ची दुसरा साइड स्क्रीनच्या समोर येतोय. इथे बघायचं किती धावा मिळेल. टोटल डिझास्टर त्याला आपण म्हणू शकतो. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. थँक्यू अंपायर. मला ही गोष्ट एक सांगितली की शुभम आतापर्यंत स्ट्राईकवर नव्हता तिथे. तो 12 वाजून 2 मिनिटांनी तिथे या मैदानात गेला. त्यानंतर 12 वाजून 7 मिनिटांनी तो स्ट्राईकवर जातोय आणि पहिल्या चेंडूवर त्याला चौकार मिळतोय. ही दैवी या देणगी असते लक्षात द्यावं. त्याचा गुड शॉट पॉवरफुल स्ट्रोक ऑन साइडला भरपूर वेगाने चेंडू येतोय. तिथे मात्र सत्य उभा आहे. 1 धाव कंप्लीट होते. दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धाव मिळत आहेत. 4 चेंडू आता 8 धावांची गरज आहे. सगळा मारवा डेड बॉल घोषित केलाय. थँक्यू. तर कॉम्पिटिशन लेवल जबरदस्त हाय मोडवर आलेली आहे. नो डाऊट. आणि मॅचचा टेम्पो जबरदस्तीने वाढतोय. भावेशी शुभम पुन्हा एकदा जबरदस्त हा हिट केला जातो. चेंडू कॅप मध्ये 4 धावा मिळतील. व्हॉट अ शॉट बाय शुभम. ऍब्सोल्यूट ब्युटी. क्षेत्ररक्षकांना बीट केलं जातं इथे. चार धावांची गरज आहे. आता 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 आणि मला आता कालच्या आठवणी यायला लागल्या. कारण मी काल ज्या वेळेला आलो होतो इथे त्यावेळेला बरोबर सुपर ओव्हर चालू झालं होतं. थोडीशी शंका येते मात्र तसं होईल का. लेट्स सी. मी माझे फिंगर्स क्रॉस करतोय इथे. कारण तशी जर गोष्ट झाली तर या स्पर्धेतला तो एक विक्रम असेल. एक वेगळा विक्रम असेल. एका स्पर्धेत 2दा बॉल आउट होण्याचा. बघायचं काय घडतंय. 3 चेंडू 4 धावांची गरज आहे. मात्र शुभम ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय कदाचित ती वेळ येऊ नये. बघायचं काय घडतंय. थोडापर्यंत डिलिव्हरी आहे. चेंडू आउटसाइड ऑप्शन डिलिव्हरी आहे का. येस. बाजूला जात आहेत. वाईट विचार होत आहे. अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या अजून 1 ने पुढे सरकते. 49. 3 चेंडू आणि 3 धावा क्लिअर विजयासाठी. कुठे ते चालू ना लाईव्ह आज. मग ये तू घे. षटक आपलातून हाताळला होता. मात्र या षटकात एवढा मिसाईल चौक आहे. हा झेल होईल का. तसं जर झालं तर निर्णायक असेल या सामन्यातील. मात्र नाही आहे. इथे दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. कदाचित तिसरी धाव देखील पूर्ण होईल. साने गुरुजी संघ पहिल्या सामन्यात अतिशय जबरदस्त विजय मिळवत आहे. थँक्स टू शुभम. अतिशय क्लासिक कामगिरी. शेवटच्या षटकात 14 धावांची गरज असताना संघाला इथे त्यांनी 4च चेंडूत विजय मिळवून दिला. एवढा बॅटिंग शुभम. वेल डन. येस पवार देवमन मिराट संघ इथे उपस्थित झालाय का. 4 चेंडू 13 धावा शुभम. वेल डन.